ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पडगा या आदिवासी ग्रामीण भागामध्ये आमच्या ह्या दोन तरुणांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने एक आरोग्य सेवा निर्माण केलेली आहे। अशा एका उपक्रमाला निश्चितपणे माझ्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद आहेत आणि खूप इच्छा होती की आमचे जे सहकारी मित्र आमचे राजेंद्र शिंदे हे माझे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी मला सांगितलं या दोन मुलांबद्दल कौतुक केलं की आदिवासी भागामध्ये या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सेवेकरता यांनी 2 वर्षापूर्वी एक माऊली सामाजिक विकास संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक रुग्णालय उभं केलेलं आहे। रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा हा मोठा त्यांचा उद्देश या ठिकाणी मला पाहायला मिळाला। त्यांनी इच्छा केली, माझी भेट घेतली आणि मला म्हणाले की तुम्ही इथे आलं पाहिजे आणि म्हणून मी आवर्जून या ठिकाणी आलो। आल्यानंतर हॉस्पिटल पाहिलं, ती सेवा सुविधा पाहिली, त्यांची धडपड पाहिली, तळमळ पाहिली आणि सेवावृत्ती याची मला दिसून आली आणि निश्चितपणे भविष्याच्या कालखंडामध्ये ह्या हॉस्पिटल 2 वर्षच झाली, भविष्य काळामध्ये हॉस्पिटलची सेवा कुठल्या जनतेला व्हावी अशी माझ्या निश्चितपणे अपेक्षा ठिकाणी आहे। खूप आनंद वाटला, समाधान वाटलं आणि म्हणून आज शासनाच्या वतीने केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून त्या ग्रामीण जनतेला विविध योजनेच्या माध्यमातून कसा लाभ होईल निश्चितपणे आम्ही सहकार्य करू। आज इथं आल्यानंतर पाहिलं आपले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा संपूर्ण हा महाराष्ट्र आहेच, ठाणा जिल्हा त्यांचाच आहे, हा भाग त्यांचा आहे आणि त्यांचा सुद्धा आवडता विषय म्हणजे आरोग्यसेवा। आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख दिलेली आहे। त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मी माझे राजेंद्र शिंदे असतील, म्हणजे सहकारी असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी अशातल्याची सेवा केलेली आहे आणि सर्वात आवडता विषय म्हणजे आमची आरोग्य सेवा आणि म्हणताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्ही शिकवण दिली 80% समाजकारण 20% राजकारण भावनेतून आम्ही या ठिकाणी घडलो आणि म्हणून त्या मुक्तीप्रमाणे त्यांनी सेवा होईल म्हणजे माझी अपेक्षा आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये चिंतामणी हे सुंदर नाव यांनी निवडलेलं आहे। 2 नवतरुण या ठिकाणी मयूर दुबेले आणि इरफान शेख यांच्याबद्दल अनेक मंडळी असतील, अनेक लोकांचे हात लागले असतील आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सामाजिक संस्था, सामाजिक लोक सर्वांच्या यामध्ये निश्चितपणे योगदान आहे आणि म्हणून आल्यानंतर खूप आनंद वाटला, समाधान वाटलं। कोणतरी या ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांसाठी काहीतरी धडपडतोय ही भावना मला या ठिकाणी पाहायला मिळाली। निश्चितपणे भविष्याच्या कालखंडामध्ये ह्या हॉस्पिटलसाठी आज सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत अभियोजन देतो। आता एकच शुभेच्छा देतो या हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण येईल तो पूर्णतः बरं होऊन चालत आपल्या घरी सुटून गेला पाहिजे त्याच्या भावना व्यक्त करतो, या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।